आज आपण आपल्या शरीरासाठी अतिशय पौष्टिक असणारी आणि अगदी झटपट बनणारी छोले चाट कशी बनवायची ते पाहणार आहोत। ही चाट आपण अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, भाग्यश्रीज कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। चाट बनवण्यासाठी आपण छोले रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते। जर तुमच्याकडे इतका टाइम नसेल तर तुम्ही 4 ते 5 तास थोडंसं गरम पाण्यामध्ये भिजवून घेऊ शकता। इथे मस्त आपले छोले भिजलेले आहेत। मी स्वच्छ असे 2-3 पाण्याने धुवून घेतलेले आहेत। आता आपण हे छोले कुकरमध्ये शिजवून घेऊया। त्यासाठी इथे कुकर मी गॅसवरती गरम करायला ठेवलाय। त्यामध्ये पाणी टाकून घेते। तर इथे मी 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि त्यामध्ये हे जे छोले आहेत ते टाकून घेते। आपल्याला खूप जास्त पाणी टाकायचं नाहीये, छोले बुडतील इतकं मी पाणी टाकलेलं आहे। आता झाकण लावून आपण याच्या 2 शिट्ट्या करून घेणार आहोत। कुकरच्या 2 शिट्ट्या झालेल्या आहेत। मी व्यवस्थित अशी याची वाफ काढून घेतली आहे। आता आपण आपले छोले शिजले का ते चमच्या सहाय्याने चेक करून घेऊयात। इथे तुम्ही पाहू शकता मस्त आपले छोले शिजलेले आहेत। आता आपण छोलेचा मसाला तयार करून घेऊया। तर इथे मी अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा घरगुती मसाला, पाव चमचा हळद, अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा चाट मसाला आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। आता आपल्याला हे मिश्रण पाण्यामध्ये मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे। इथे मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे। या ठिकाणी तुम्ही गरम पाण्याचा पण वापर करू शकता। इथे आपले मसाले मस्त असे मिक्स झालेले आहेत। यामध्ये मी थोडंसं पाणी वाढवलेलं आहे। आता आपल्याला छोले परतवून घ्यायचे आहेत मसाल्यामध्ये। त्यासाठी इथे मी कढईमध्ये 2 चमचे तेल टाकलेलं आहे। तेल गरम झाले त्यानंतर मी अर्धा चमचा जिरे टाकलेले आहेत। जिरे मस्त असे फुलून द्यायचे आणि त्यानंतर आपण जे मसाल्याची पेस्ट बनवलेली होती ती टाकून घेते। आता हे मसाले आपल्याला मस्त असे परतवून घ्यायचे आहेत, त्याचा कच्चा वास गेला पाहिजे। त्यामुळे इथे मी तेलामध्ये छान असे परतवून घेतलेत। तुम्ही मसाले पाण्यामध्ये मिक्स न करता डायरेक्ट तेलामध्ये पण टाकू शकता, पण अशा पद्धतीने एकदा करून पहा, मस्त असे आपले छोले मसाला बनतात। इथे मी आपण जे शिजवून ठेवलेले छोले होते ते टाकून घेतलेत। आपल्याला मस्त मसाल्यामध्ये परतवून घ्यायचे आहेत आणि थोडासा कलर यावा यासाठी इथे मी अर्धा चमचा काश्मीरी मिरची टाकलेली आहे। ही अगदी ऑप्शनल आहे, तर तुम्ही नाही टाकली तरी चालेल। तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त आपला मसाला छोलेंना लागलेला आहे। इथे आपला चमचमीत असा छोले मसाला तयार आहे। हा छोले मसाला तुम्ही चपातीसोबत पण खाऊ शकता। इथे मी गॅस बंद करून छोले मसाला थोडासा थंड करून घेणार आहे। आपण हा छोले मसाला दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे। आता आपण याची चाट बनवायला सुरुवात करूयात। तर त्यासाठी इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून टाकलेला आहे। त्यानंतर एक मध्यम आकाराचा टोमॅटो आपण चिरून घेतलेला आहे आणि चाट म्हटलं की त्यामध्ये लिंबू तर आलंच, तर आपल्याला जितकं आंबट हवं असेल त्यानुसार लिंबाचा रस टाकून घ्यायचा। तर इथे मी लिंबाचा रस पिळून घेतलेला आहे। आता आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आपला छोलेचा जो मसाला आहे तो आपला कांदा आणि टोमॅटोला लागेल असा व्यवस्थित मी एकजीव करून घेते। इथे तुम्ही पाहू शकता अगदी चटपटीत आणि चमचमीत आपली इथे चाट तयार आहे। ही चाट तुम्ही बाउलमध्ये किंवा असे जे द्रोण असतात त्यामध्ये सर्व करू शकता। म्हणजे कसं मार्केटमध्ये जशी चाट मिळते ना, तसंच आपल्याला घरीच त्याचा अनुभव घेता येईल। तर तुम्हाला ही चटपटीत आणि चमचमीत चाट कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा। धन्यवाद।